डिफरन्स बिटवीन ब्रीदिंग अँड रेस्पिरेशन. आपल्याला काय वाटतं, ब्रीदिंग आणि रेस्पिरेशन सेम आहे. तसं नाही. ब्रीदिंग म्हणजे काय, आपण हवा आत घेतोय, राईट. हवा आत घेतोय त्याला म्हणतो आपण इन्हेलेशन. आणि हवा जी घेतोय ती जाते लंग्स मध्ये. लंग्स मधून पुन्हा आपण बाहेर जी हवा सोडतोय, कार्बन डायऑक्साइड आपण बाहेर सोडतो, ठीक आहे. दॅट इज एक्झलेशन. सो वन इन्हेलेशन अँड एक्झलेशन इज नोन एज ब्रीदिंग. ही जी प्रोसेस आहे ती, ठीक आहे. आता रेस्पिरेशन म्हणजे काय. रेस्पिरेशन ऍक्च्युली खूप लेंदी प्रोसेस आहे. मी इन शॉर्ट सांगते तुम्हाला रेस्पिरेशन म्हणजे काय. सपोज आपण हवा आत घेतोय, आपल्याला गरज कशाची आहे, फक्त ऑक्सिजनची गरज आहे. हवेमध्ये वेगवेगळे कॉम्पोनंट्स आहेत, नायट्रोजन, कार्बन डायऑक्साइड, इतर भरपूर गॅसेस आहेत, ठीक आहे. एअर इज अ मिक्सचर ऑफ डिफरंट गॅसेस. तर आपल्याला गरज आहे ऑक्सिजनची. आपण इन्हेलेशन केलंय, हवा आत गेली आहे. तर हवा कुठे जाते, ती जाते आपल्या लंग्समध्ये. लंग्समध्ये सर्वात जो शेवटचा पार्ट आहे तो काय आहे, अल्व्हिओलाय, ठीक आहे. सर्वात शेवटचा जो पार्ट आहे अल्व्हिओलाय, त्याच्यामध्ये ऑक्सिजन हे जे आहे फिल्टर होते, मीन्स ऑक्सिजन तिथपर्यंत पोहोचते. हा जो अल्व्हिओलाय आहे, आता हा लंगचा सर्वात छोटा पार्ट आहे. ग्रेप्स कसे दिसतात आपल्याला, त्या टाईप हे स्ट्रक्चर असतं. तर ह्या अल्व्हिओलायच्या बाजूला ब्लड कॅपिलरीज आहेत. तर हा जो ऑक्सिजन इथे आलेला आहे, तर तो ऑक्सिजन हा ब्लड कॅपिलरीज मध्ये जातो, ठीक आहे. आता हे जे ब्लड आहे हे ऑक्सिजन ऍब्सॉर्ब करते, मीन्स हे ब्लड काय झालं आता, ऑक्सिजनेटेड ब्लड. तर हे ऑक्सिजनेटेड ब्लड जातं आता हार्टकडे, ठीक आहे. आता हार्टकडे ज्यावेळेस हे ब्लड जात आहे, आता हे ऑक्सिजनेटेड ब्लड आलेलं आहे हार्टकडे. हार्ट काय करणार आहे, हे ऑक्सिजनेटेड ब्लड आहे हे पंप करणार आहे. हे ब्लड पूर्ण बॉडीपर्यंत पोहोचते, बॉडीच्या प्रत्येक पार्ट पर्यंत पोहोचते. आपल्याला माहिती आहे आपली बॉडी कशाची बनली आहे, छोट्या 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 सेल्सची बनलेली आहे, राईट. तर हे ऑक्सिजनेटेड ब्लड कुठे जाणार आहे, आता ह्या प्रत्येक सेल पर्यंत पोहोचणार आहे. ब्लड काय करणार, त्या सेलला ऑक्सिजन देणार आणि त्या सेलमध्ये कार्बन डायऑक्साइड तयार झालेला असतो तो घेणार. ऑक्सिजन देणार, कार्बन डायऑक्साइड घेणार. आता हा कार्बन ऑक्साइड जो घेतलेला आहे, तर आता ह्या ब्लडला काय म्हणणार आपण, डीऑक्सिजनेटेड ब्लड, ठीक आहे. तर हे जे डीऑक्सिजनेटेड ब्लड आहे ह्या बॉडीच्या प्रत्येक पार्ट्स मधून हे कुठे जाणार आहे, आता पुन्हा हार्टकडे. हार्टकडून आता हे कार्बन डायऑक्साइड वालं ब्लड, डीऑक्सिजनेटेड ब्लड आहे, हे जाणार आहे पुन्हा लंग्सकडे, ठीक आहे. आणि लंग्स मधून मग आता हा कार्बन डायऑक्साइड आपल्या बॉडीच्या बाहेर पडतो एक्झलेशन या प्रोसेस थ्रू. तर ही जी पूर्ण सायकल आहे, हवा आत घेणं, हवा आत घेणं, मग हे ऑक्सिजन जो आहे हा ब्लड मध्ये जाणं, ब्लड मधून तो हार्टकडे जाणं, हार्ट मधून बॉडीच्या पार्ट्सला जाणं,